नमस्कार मंडळी, कसे आहात? वेलकम बॅक टू माय चॅनल स्प्रिंग बर्ड. आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत त्याच्या नावामध्येच एका देशाचं नाव लपलेलं आहे. रेसिपीचं नाव आहे अमेरिकन चॉप सुई. ही सर्वीकडे प्रसिद्ध आहे. चला तर बघूया ही रेसिपी. या रेसिपीसाठी लागणारा मेन इन्ग्रेडियंट आहे हक्का नूडल्स. तुम्ही कुठल्याही ब्रँडचे हक्का नूडल्स घेऊ शकता. माझ्याकडे या ब्रँडचे अवेलेबल असल्यामुळे मी हे घेतलेलं आहे. आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पाणी गरम करून त्याच्यामध्ये थोडं तेल आणि मीठ घालून या नूडल्स अगदी 7 ते 8 मिनटं उकडून घ्या. आता 8 मिनटं झालेले आहे. आपण या नूडल्स चाळणीवर थंड करून घेऊया. यातल्या थोड्या नूडल्स बाजूला ठेवून आपण उरलेल्या नूडल्स तेलावर क्रिस्पी करून घेऊया. आपले नूडल्स रेडी झालेले आहे. आता आपण ग्रेव्ही बनवायला घेऊया. या ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य आहे उभा चिरलेला कांदा, शिमला मिरची, गाजर, टोमॅटो सॉस, शेजवान सॉस, 1 मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर, लाल तिखट, मीठ आणि 1 लिंबाचा रस. पॅनमध्ये थोडं तेल टाकूया. त्यावर आपण उभा चिरलेला कांदा, शिमला मिरची आणि गाजर परतून घेऊया. अगदी थोड्या वेळासाठी आपण ह्या भाज्या परतून घेऊन त्याला थंड करायला साईडनी काढून घेऊया. एका पॅनमध्ये आपण टोमॅटो सॉस घेऊया. या रेसिपीला थोडा टोमॅटो सॉस जास्त लागतो. त्यामध्ये 1 चमचा शेजवान सॉस घेऊया. 1 चमचा लाल तिखट घालूया. 1 मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर घालूया. 1 लिंबाचा रस घालूया. आणि चवीपुरतं मीठ घालूया. ही ग्रेव्ही पातळ करण्यासाठी 1 कप पाणी घालूया. ही ग्रेव्ही थोडी दाटसर होण्यासाठी आपण गॅसवर मध्यम आचेवर ठेवूया. 1 उकळी आली की त्यामध्ये आपण ज्या मगाशी स्वाते केलेल्या भाज्या होत्या त्या यामध्ये ॲड करूया. आणि ज्या हक्का नूडल्स आपण साईडनी ठेवल्या होत्या त्या पण यामध्ये घालूया. आणि आपली ग्रेव्ही रेडी झाली आहे. आता आपण रेसिपीला सर्विंगसाठी घेऊया. सर्विंग डिशमध्ये सर्वप्रथम नूडल्स घालून घ्या. त्यावर ही ग्रेव्ही घाला आणि तुमची अमेरिकन चॉप सुई रेडी. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी जरूर कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉनला जरूर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचे अपडेट मिळतील. थँक यू फॉर वॉचिंग.